आज 22 ऑक्टोबर. बघता बघता महिना संपत आला. 8 दिवस राहिले. दिवाळीची सगळ्यांची तयारी सुरू झाली असेल. सर्वांना शुभेच्छा. वेदान वेदविदा महोपशुमुखात प्रोच्चार्य सर्वे गिरा सर्वे स्मिताः कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आज अगोदर स्तोत्र घेतलं, नंतर अलंकापुरी म्हटलं. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 17व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या पाहिलेल्या होत्या की जो हे गीताज्ञान किंवा गीताशास्त्र अत्यंत भक्तिभावानं ऐकतो, अध्ययन करतो, त्या गीताप्रेमी साधकानं माझी ज्ञानयज्ञानं उपासना केली असं मी समजतो. म्हणजे देवाची बाकी उपासना करण्याचं काही कारण नाही. फक्त गीतेचा अभ्यास, अध्ययन, पठण, पाठन सगळं जे जे काही कराल ना तेच त्याची पूजा आहे. काहीतरी आता आठवत होतं खरं, माझी देवपूजा असं आहे बघा ते गाणं. कोणाला येत असेल तर आठवा. तर त्याच्यावरची ओवी आपण 1528 शेवटची पाहिली होती, ती बघूयात. गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरीसे गीता माऊली एकी नसे जाणे ताने. ही ओवी आपल्याला आवडली होती की गीतेचा केवळ पाठ म्हणणाऱ्यांना अर्थज्ञानासारखंच फळ लागतं. म्हणजे मला असं वाटायचं की नुसती गीता पाठ करून काय उपयोग आहे, पण या ओवीमुळे आता तो निराश झाला की जरी नाही समजला, अर्थ नाही समजला, पण म्हणणं, आणि तेही श्रद्धेनं म्हणणं. आणि गीता माऊलीपाशी जाणतं लेकरू किंवा अज्ञानी, नेणतं लेकरू असा भेद नसतो. काल मी सांगितलं होतं की 2 लेकरं असतात आईची लाडकी. एक जरा शाणं असतं, एक जरा हट्टी असतं, पण आई दोघांवरही तेवढंच प्रेम करते. तसं अर्थ समजलेल्यावरही तेवढंच प्रेम करणार आहे गीता माऊली, आणि समजला नसतानाही म्हणणाऱ्याला सुद्धा तेवढंच प्रेम करणार आहे. तर आता हा भगवंताच्या ठिकाणी कुठेच भेदभाव नसतो हे आपल्याला समजून घ्यायचे. आपणही व्यवहारात तसंच वागलं पाहिजे. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे 71वा. 71व्या श्लोकात भगवान म्हणतायत, श्रद्धावान नसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. आता कसा आहे हा साधक? तर श्रद्धावान. श्रद्धा तर हवीच, पण अनसूय हाच 2 शब्द आहेत. अनसूयेला फार महत्त्व आहे. असूया न करणारा, कुणाचीही असूया न करणारा, दोषदृष्टीनं न पाहणारा, प्रत्येकाकडं चांगल्या दृष्टीनंच पाहायचं. काही लोक बघा सगळं पटवून घेतात. हो का, आत्ता नाही जमलं का तुम्हाला? ठीक आहे, उद्या करा. किंवा आत्ता तुम्हाला मदत हवी आहे का? हो चालेल ना, करते मी. म्हणजे इतकी त्यांची पॉझिटिव्ह हे असते सगळी एनर्जी, विचार, की त्यामुळं कुणालाच त्रास होत नाही. तसं आता इथं काय सांगतायत भगवान, की जो श्रद्धावान आहे आणि कुणाचेही कसलेही दोष काढत नाही. आणि पुढं म्हणलंय शृणुयात. शृणुयात म्हणजे फक्त श्रवण करेल. शृणुयात अपि, अपि म्हणजे सुद्धा. तो यहा नरहा शृणुयात
आणि खालच्या ओळीला म्हणले सोपी, म्हणजे 6 अपी. जो नुसतं श्रवण करेल तो सुद्धा, सोपीचा अर्थ काय, 6 अपी, तो सुद्धा मुक्त, तो मुक्त होईल. कशातून? अर्थातच पापापासून मुक्त होईल. पापापासून हा शब्द अध्यारूत आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. आणि पुण्यकर्म करणारे किंवा उत्तम कर्म करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकाला सुद्धा शुभान लोकान प्राप्नुयात, शुभ लोक त्याला प्राप्त होईल. आणि जे पुण्यकर्म करणारे आहेत त्यांना जो लोक प्राप्त होणार तोच लोक गीता श्रवण करणाऱ्याला सुद्धा मिळणार. फक्त श्रद्धावान पाहिजे आणि कुणाचीही असूया करता कामा नये. आपण पाहतो जेव्हा शिकत असतो त्यावेळेला काहींना उच्चारसुद्धा जमत नाहीत, कारण त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा गीता हातात धरलेली असते. पण बाकीचे त्यांची थट्टा करतात, तशी नाही करायची. कारण तो शिकतोय ना, प्रयत्न करतोय ना, त्याला उलट पुश करायला पाहिजे की नाही छान म्हणले, थोडेसे हे 2 शब्द जरा सुधारून द्या. किंवा तुमची जरा वेलांटी दीर्घ होती आहे, ती ऱ्हस्व पाहिजे, किंवा ऱ्हस्व आहे ती दीर्घ पाहिजे. म्हणजे जे दीर्घ हवी असेल तर दीर्घ पाहिजे, तुमचा उच्चार ऱ्हस्व होतो. असं शांतपणे त्याला, कारण तो श्रद्धावान आहे. तसं आपणही श्रद्धावान राहायला पाहिजे. आपणही अनसूय राहायला पाहिजे. काही लोकांना सारखी थट्टा म्हणण्यापेक्षा दुसऱ्याचे दोषच काढायला आवडतात. म्हणजे त्यांनी जसं काही त्याचंच एक हे भांडवल केलेलं असतं. म्हणून जर आपल्याला पुण्यलोक पाहिजे असेल, पुण्यकर्म करणाऱ्यांचा पुण्यलोक आणि शुभलोक पाहिजे असेल, ही 2 पथ्य पाळायची. कधी कोणाचे दोष काढायचे नाहीत, आजपासून ठरूया. आणि असूया करायची नाही, अजिबात नाही करायची. सगळं आनंदात स्वीकारायचं. दोष असेल, एखाद्याची चूक असेल, त्याला फार मोठं मन पाहिजे, फार मोठं हे पाहिजे. आता हेच ज्ञानदेव कसं आपल्याला छान समजावून सांगतात बघ. जे आपल्याला चांगला लोक मिळायचं आहे. आता कोण काल सांगत होते की एवढे आपण, खालच्या त्या ताई सांगत होत्या की 84 लक्ष योनी तर आपण फिरून फिरून आलोच. पण आत्ता याच्या आधीची कुठली योनी होती? चांगलंच कर्म केलं असेल म्हणून आत्ता आपल्याला मनुष्य योनी मिळालेली, मनुष्य जन्म मिळालेले. मग याचं पुन्हा अधिक सार्थक चांगलं करण्यासाठी हे सगळे धर्मग्रंथ किंवा अध्यात्माचे ग्रंथ मन लावून वाचायचे, मन लावून ऐकायचे, त्याच्यानुसार आचरण करायचं, एवढंच आहे. आता काल कोण म्हणत होतं, एक जण आले होते आमच्याकडे, ते पण सांगत होते की आता खरंच नको वाटतं ताई, किंवा मला मॅडम म्हणे आता खरंच टी व्हीचा कुठला चॅनल बघावं वाटत नाही, कुठल्या मालिका बघावं वाटत नाही, कुठल्या ह्याच्यावर चॅनलवर कुठली मालिका काही माहिती नाही. अहो म्हणलं पेपरसुद्धा हातात, कारण काही चांगलं आहे का हो? पूर्वी कशी सदर असायची, काहीतरी एखादी बोधकथा असायची. त्या बालाजी तांबेंचं आताही काही ठिकाणी असतं ते, किंवा गीतेवरचं काही थोडंसं तत्त्वज्ञान. असं काही चांगलं असेल तर ऐकावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं. नाही तर त्याच कटकटी, एकमेकांवरचे हेवे दावे, काय चाललंय काय सध्या. म्हणून सर्वभागी निंदा. आता बघा ज्ञानदेव काय म्हणतात, आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्थापई शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. सर्व मार्गी निंदा सांडुनिया. सांडुनिया हा पुढचा भाग घ्यायचा. सांडुनी आणि सोडुनी याच्यात फरक आहे बघा. मला नेहमी समर्थांचा सुद्धा सांडुनी शब्द फार आवडतो, की सगळ्या प्रकारच्या निंदांचा सर्वस्वाने त्याग. सांडलं की सांडलं, पुन्हा भरताच येत नाही. म्हणजे इतकं ते त्याच्याबद्दलचं अलिप्तता पाहिजे आपल्याला. आणि सोडून देण्यामध्ये पुन्हा आपल्याला कधी कधी आकर्षण वाटतं,
अरे छान जावं परत ते करावं. म्हणून सर्व प्रकारच्या निंदा सांडून टाकायच्या, सर्वस्वाचा त्याग करायचा आणि सांडुनिया आस्थापै शुद्धा, पुढचा भाग अर्धाच घ्यायचा, आणि शुद्ध आस्थेनं, विशुद्ध आस्थेनं गीता श्रवणी श्रद्धा उभारी. जो गीतेच्या श्रवणामध्ये जो श्रद्धा उभारी म्हणजे बाळगेल. आपण म्हणतो ना, मला अगदी उभारी आली हो, त्यांच्या 2 शब्दांनीच. परवा म्हणलं ना की आमच्या अशाच मैत्रिणींच्या परिवारातल्या, या गीतेच्या परिवारातल्या आता हे संगमनेर सोडून गेल्या. आज सकाळी त्या निघाल्या. 5 मिनटं मला आधी वाटलं होतं फोन करावा, आणि असंच काहीतरी करण्याच्या नादात तेवढी, म्हणजे तो फोन आणून ते आपलं घेईपर्यंत 5 मिनटं उशीर. ते म्हणे मी टोलपर्यंत आले मॅडम म्हणे, पण सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही चाललो. तर हा शुभेच्छांचा किंवा एक संध्याकाळ तिच्याबरोबर अर्धा तास गेली. इतकं समाधान वाटलं हो तुम्हाला सांगते. ती म्हणे आपल्या गप्पांमध्ये कुणाची निंदा नव्हती, कुणाला दोष देणं नव्हतं, कुणाचं धुणं नव्हतं. म्हणून मला म्हणे ती संध्याकाळ फार आवडली. ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. असं आपण सगळ्यांनी, आणि हल्ली खरं सांगते ते एकत्रित बसणं नको. चव्हाट्यावर पूर्वी चव्हाटा म्हणायचे, पण आता दारादारातून ओट्यांवर बसतात, गप्पा मारतात तासनतास, कशाची शुद्ध नसते. तर हे सगळं बंद करायचं आणि ती निंदा प्रकरण सोडायचं. पण एखादा जर छान गीता म्हणत असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. आपणही तसं करायला पाहिजे. मी मागं म्हणायची की रोज तुम्हाला एक श्लोक शिकवे, एक श्लोक येता जाता, जे नुसतं फिरून आल्यावर दमलं म्हणून काहीतरी गप्पा मारायच्या, त्याऐवजी आपण एक श्लोक शिकायचा. किंवा मध्ये मध्ये आम्ही हे ठरवलं होतं की ठीक आहे 5 वाक्य 2 वाक्य रोज नवीन बोलायची, संस्कृतमधनं बोला. तर असा जर आपण सत्कारणी वेळ लावला, तुझं माझं करण्यापेक्षा, तिची हिची दोन्ही काढण्यापेक्षा, हे चांगलं आहे. मग आता पुढं काय त्यांनी म्हटलंय बघा, हे बाकीच्या बोलण्यामुळेच महत्त्वाचं विसरून जाऊ नका. आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्थापै शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी. जो तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे चव पैठी, होती ना तव उठाउठी पळेची पाप. मला हे तर फार वाक्य आवडले, म्हणजे ही ओवी. तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी. अहो त्याच्या श्रवणपुटी, हे पाळं म्हणतो ना पण त्याला त्यांनी पुटी शब्द वापरलेला. तर या श्रवणेंद्रियामध्ये किंवा या पाळ्यापासून आत जसे गीतेचे शब्द किंवा गीतेचे श्लोक प्रवेश करतात न करतात तेवढ्यात त्याचं जे सगळं पाप साठलेलं आहे ना, होती ना तव उठाउठी पळेची पाप, त्याचं सगळं पाप पळून जाते. समर्थ हेच सांगतायत की मनाचा श्लोक, रामाचं नाव मोठ्यांदा घ्या, म्हणजे सगळी पापं पळून जातील. ज्ञानदेव त्याच सांगतात, हरिपाठ म्हणा, हरिनाम घ्या, जळतील पापे पातकांची. म्हणजे राशीच्या राशी किंवा पर्वतच्या पर्वत हे उठून जातील, नष्ट होतील. तेच इथं सांगतायत की या श्रवणपुटामध्ये, श्रवणेंद्रियामध्ये गीतेचे श्लोक ऐकलेले ऐकतात न शिरतात. ऐकणं तर अजून लांबची गोष्ट. तोच त्याचं सगळं संचित पाप नष्ट होऊन जातं, पळून जातं. पळेची पाप उरणारच नाही. आणि पाप नाही म्हणजे आपण भगवंताकडे जाताना कसं जसे शुद्ध जायचे, स्वच्छ जायचे. मी नेहमी सांगते ना की शारीरिक दृष्टीने स्वच्छ नेतो परमेश्वर आपल्याकडे जाताना, आणि मनानी बुद्धीनी सगळं शुद्धता लागते त्याला. खूप जण म्हणतात अहो आमच्या अमक्यानी ना 8 दिवस काहीच खाल्लं नाही. म्हणजे अगदी पाणीसुद्धा नंतर वर्ज्य करतात बघा ते लोक. कारण का की देवाकडे जाताना स्वच्छ, आपला देह कसा येता नव्हता स्वच्छ होत, जाताना तसाच स्वच्छ पाहिजे. तसं काहींची वाणी बंद होते की वाईट बोलायला नको, जाता जाता उगाच वाईट नको, मनातल्या मनात फक्त देवाचं स्मरण करायचं. तसं जो फक्त गीतेचे
या श्रवणेंद्रियानं स्पर्श होतोय त्याला की सगळी पापं पळून जातात. अटविये माझी जैसा वन्नी रिगता सहसा लंघिती का दिशा वनौकेतिये. आता तिसरं वन्नी म्हणजे अग्नीचं उदाहरण देतात की अचानक अरण्यामध्ये वनामध्ये घनदाट अरण्यात पाखरं आणि प्राणी हे सगळे पळत सुटतात. कधी? तो वणवा शिरल्या म्हणजे अचानकपणे वणवा दिसायला लागला किंवा शिरला की त्या अरण्यातले सगळे प्राणी पक्षी दाही दिशांना पळत सुटतात. म्हणजे अरण्य निवासी पाखरं दिशा उल्लंघून जातात. त्यांचा एक खरं ठरलेला टप्पा असतो, पण जसा वणवा लागतो त्याच्यापासून वाचण्यासाठी धूम ठोकत पळत सुटतात. मग दिशांचं भान राहत नाही, अंतराचं भान राहत नाही. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. तशी ही पापं पळून जातात. पुन्हा अजून एक उदाहरण देतात. ज्ञानदेवांना असं झिमझिम नाही, रिमझिम नाही, धो 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 पावसाच्या अशा सरी बरसत असतात. जोराचा अगदी टपटप टपटप जसा पाऊस येतो ना, तसे हे सगळे कल्पना आणि सगळे दृष्टांत कुठून सुचले असतील त्यांना, आणि बरोबर ते चपखल आपल्याला पटतात. का उदया चलकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हरपती. किती शब्द छान वापरलेत. उदयाचल कुळी. उदयाचल म्हणजे आपण नेहमी ते माहिती आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील खरी वनमाळी उदयाचळी मित्र आला. काय सुंदर आहे ती भूपाळी. तसं इथं म्हणतात उदयाचळी म्हणजे त्या उदयाचलावर, म्हणजे उदय हो जिथून सूर्याचा उदय होतो त्या पर्वतावर झळकथा अंशुमाळी. अहो तो झळकतो. त्याची एवढीशी छान, म्हणजे जेवढीशी अगदी कोरस चंद्राची असते, पण अगदी छोटासा तो सूर्याचा हे दिसतो, अंश जेव्हा दिसतो, तर त्यावेळेला सुद्धा त्या उदयाच्या लावर तो सूर्य असा तळपायला लागतो, झळकायला लागतो. तो दिसला रे दिसला की अंधकार सगळा पळून जातो. कुठे राहतो का हो? अवकाशात सगळीकडे लख्ख लख्ख व्हायला लागतं लगेच. म्हणजेच तो सगळा अंधार एका क्षणात लुप्त होऊन जातो. 2 मिनिटापूर्वी, 5 मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी, 1 मिनिटापूर्वी आपण अंधार आहे म्हणून घरातनं बाहेर पडताना थोडे थपकत असतो, आणि असा तो सूर्य दिसायला लागला की तो अंधार गायब होतो. आता हे काही नवीन नाही सांगितलेलं, पण ते असं सांगतात की त्या क्षणीच असा तो अंधार नष्ट होतो. तसं गीतेचे श्लोक ऐकल्या त्याची पापं पळून जातात. किती सुंदर दृष्टांत दिले, बरोबर आपल्या डोक्यात बसतातच ते. तैसा कानाच्या महाद्वारी, पुन्हा ते एकदा पटवून सांगताय. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची ये आदिवरी जायची पाप. काय सुंदर सांगितलंय की जसं भाग्यवान जो मनुष्य आहे तो कर्णेंद्रियाच्या महाद्वारामध्ये, तैथात मोठं द्वार असतं, होल असतं, छिद्र असतं, ते महाद्वार आहे. तर कर्णेंद्रियाच्या महाद्वारामध्ये जेव्हा गीतेचा गजर होतो तेव्हा सृष्टीच्या अगदी आरंभापासून साठलेलं पाप हे गीतेचं श्रवण करणाऱ्या साधकांचं जन्माजन्मीचं पाप नष्ट होतं. ते गजर म्हणलं की मला त्या अंबिकेचं गाणं आठवलं. गजर होतो कशाचा, गजर होतो कशाचा, माझ्या अंबाबाईचा ग, माझ्या अंबाबाईचा. खूप सुंदर आहे. म्हणजे तसा हा गजर आहे. अगदी सगळे जेव्हा तल्लीन होऊन म्हणत असतात ना, तो गजर. सामूहिक गीता पठण,
सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सामूहिक मनाचे श्लोक, सामूहिक दासबोधाचं पारायण, सामूहिक ज्ञानेश्वरीचं पारायण. हे जसं आपण ऐकतो तसे आपल्या कर्णेंद्रियामध्ये म्हणजे त्या महाद्वारामध्ये ते शब्द पडले रे पडले की सगळी पापं नष्ट होतात. इथे आपल्याला गीतेबद्दल सांगतायत, पण हे सगळ्यांच्या बाबतीत तेच घडतं. बघूया आता स्वरूपानंद काय म्हणतात. सर्व मार्गी निंदा सांडोनिया पार्था, परमार्थी आस्था दरोनिया. आज घेतलं ना. नाही, श्रद्धावान अनसुयश. हां, बरोबर. गीताशास्त्राचे या करी जो श्रवण, श्रद्धा बाळगोन अंतरात. गीताक्षरे त्याच्या पडताची करणी, करणी म्हणजे कानात. तत्काळ जळोनी जाय पाप, एकाएकी अग्नी लागता वनासी. पळ घेती जैसी वनचरे, किंवा उदयाद्री येताची भास्कर. उदयाद्री म्हणलं त्यांनी, अचलाऐवजी अद्री म्हणजे पर्वत वापरला. समानार्थी शब्द जर आपल्याला पाठ असतील ना तर शब्दार्थ कळायला काही अवघड नाही जाणं. आता बरोबर सूर्य बघा, सूर्य म्हणजे सूर्यास्ताच्या लावर चाललं आहे, उदयाच्या लावर नाही. इतकं सगळं त्याचं समोर आपल्या येत असतं तेज. किंवा उदयाद्री येताची भास्कर, हारपे अंधार अंतराळी. तैसी कानाची या महाद्वारी साच, घोषेरी घताच गीताक्षरे. जगाच्या आरंभापासून जे पाप, जाय आपोआप जडोनी ते. जगाच्या सुरुवातीपासून प्रारंभापासून जी पापं आपल्या हातून घडली असतील, म्हणजे आपले जेवढे जन्म झाले असतील ती अशी साठून राहतात बरं का. जशी आपल्या घरामध्ये जळमटं साठून राहतात. जरा 15 दिवस महिनाभर लक्ष नाही दिलं, गावाला गेलो की सगळीकडे तसं आहे ते. आपण जर आपल्या आचरणाकडं लक्ष नाही दिलं तर अशीच ही जळमटं, अशीच ही पापं साठत राहतात. म्हणून पुढं काय म्हणतायत ज्ञानदेव बघा. ऐसी जन्मवेली धुवट, होय पुण्यरूप चोखट. याही वर्य छाटला हे फळ. जन्मवेली धुवट म्हणलेले. धुवट म्हणजे स्वच्छ. जन्मरूपी वेल, वेली म्हणजे वेल. ही जन्मरूपी वेल काय होते, होय धुवट म्हणजे स्वच्छ होते, निर्दोष होते. आणि पुण्यरूप चोखट, आणि पुण्यरूपी चोखट याहीवरी अचाट लाही फळ. पुण्यरूपी सुगंधी फुलांनीही ती बहरून येते आणि तिला फळंसुद्धा लगडतात. ती कशी तर समाधानाची किंवा संतोषाची अशी फळं तिला लाभतात किंवा येतात. म्हणजे ही जी वेल आहे ही पुण्यरूपी सुगंधी फुलांनी भरून येते, आपली जन्माची वेल, जन्मरूपी वेल, आणि निर्दोष होऊन जाते. आपण पाहतो काहीतरी वेली असतात, फुलझाडं असतात आणि त्याच्यावर काही कुठून असं कचरा कोणी काही टाकलं गेलं चुकून तर ती पानं वगैरे खराब व्हायला लागतात, दूषित व्हायला लागतात. पण ती जन्मतःच अशी छान असते आणि तशीच जर शेवटपर्यंत राहिली, फक्त पाणी त्याला घातलं तर ती स्वच्छ राहते. आता इथं म्हणलेलं आहे की ही जन्मवेल कशामुळं धुवट होते, कशामुळं चोखट होते, तर ह्या पुण्य मिळते आपल्याला भगवद्गीता म्हणण्याचं. कारण पुढच्या ओवीत ते सांगतायत अजून. याही वर्या छाटला हे फळं, तर त्याला समाधानाची अशी अचाट फळं, म्हणजे अपरंपार फळं, मोजून मापून नाही आहे. काही वेळेला बघा किती फुलं हो, आम्ही आलो तर सगळी झाडं पांढरी 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 शुभ्र. 15 दिवसात केवढी ती सृष्टीची किमया आहे. किती फुलं तोडून किती नाही असं होतं अक्षरशः. असं सगळे वेल जशी बहरून येते, फुलझाडं जशी बहरून येतात,
तसं आपल्यासुद्धा जीवनवेलीवर ही पुण्याची सुगंधी फुलं बहरून येतात आणि फळंसुद्धा अद्भुत अशी लागतात. सत्कर्माची फळं, पुण्याची फळं ही गोडच असणार नाही का? त्याचं काही कडू फळ होणारच नाही. जो इये गीतेची अक्षरे, जे तुलिका कर्णद्वारे, त्रिगती ते तुले होत पुरे अश्वमेध की. ही साधी नाहीत अक्षरं, त्यांनी कशाचं पुण्य मिळणार आहे? अश्वमेध यज्ञ घडल्याचं पुण्य मिळणार आहे. रिगती तेतुली होत पुरे अश्वमेध की. अश्वमेधाची केवढी मोठी हे आहे बरं का, प्रक्रिया सगळी. तो अश्व सुलक्षणी, अशाच रंगाचा, असेच कान असलेला, असे म्हणजे त्याचे सगळे नियम आहेत. तसा तो शोधून आणायचा, त्याची पूजा करायची, त्याला सगळे करायचं. आणि मग सगळे त्याचा प्रमुख कोणी नेता असेल तो त्याच्याबरोबर सैन्य घेऊन सगळीकडे जाणार, एकेका देशातून फिरणार. आणि मग तो देशातून फिरून आल्यानंतर त्याला जर कोणी अडवलं तर त्या सैनिकांना त्यांच्याबरोबर, त्या राजाबद्दल किंवा त्या तिथल्या सैन्याबरोबर युद्ध करायला लागायचं. आणि हेच जिंकले, हे अश्ववाले जिंकले की तो चालला पुढच्या देशात आणि सगळे जग पादाक्रांत करून पुन्हा आपल्या ठिकाणी सुरक्षित परत आला की मग तो यज्ञ करायचा. तर तो इतका सोपा आहे का? म्हणजे किती आता येत आहे त्याला. एवढं करण्यापेक्षा हे किती सोपं आहे. गीता फक्त म्हणायची आहे. ती एकादशी कधी येते वाट बघण्यापेक्षा रोजच गीता म्हणायची आहे. कुणी रोज 6 अध्याय म्हणतात, कुणी 3 म्हणतात, कोणी प्रत्येकाचे नियम ठरलेले असतील तेवढे हे. पण हे जर रोज निदान 1-2 अध्याय काही नियमित म्हटले तर मनाला शांती मिळते आणि आत्ता सांगितलं तसं सगळी पापं धुवून जातात. आणि आपल्याला अश्वमेध करण्याचं पुण्य मिळते. रोज तुम्ही अश्वमेध यज्ञ कराल, अश्वमेधाचं रोज पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती, तेणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. आणि मग याच्यामुळं काय होणार आहे? सगळं पाप पळून जाते, मगाशी सांगितलं. आणि धर्मधरी उन्नती, आणि त्याच्या आयुष्यामध्ये धर्माचा उत्कर्ष होतो, उन्नती होते. तेणे स्वर्ग राज्य संपत्ती, मग त्याला स्वर्गाचं राज्य मिळते, त्याला स्वर्गाचं राज्य मिळते, ऐश्वर्य मिळते. कसं? निसंशयपणे. शेखी, लाहेची शेखी म्हणजे खात्रीनं. काय शेखी मिरवतो आपण म्हणतो ना, तसा हा शेखी शब्द वापरला आहे त्यांनी. की लाहेची म्हणजे लाभतो, शेखी म्हणजे खात्रीनं, निसंशयपणे. त्याला सगळं ऐश्वर्य मिळतं, स्वर्गाचं राज्य मिळतं, स्वधर्माचा उत्कर्ष होतो आणि श्रवणानं सगळी पापं नष्ट होतात. आता आजपासून सुरू करा. कोणाचं बंद पडलं असेल रोज म्हणत राहा. 5 श्लोक तरी म्हणा. अगदी 1 चरण म्हणलं तरी सुद्धा किती लाभ आहे. आपल्या गीतेमध्ये सगळे सांगितलेले आहेत फलं, त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. तीच आता इथं सांगतायत भगवंत. आणि पुढं काय म्हणतात बघा. तो पै मज यावया लागी, पहिले पेणे करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी, पाठी मजची मिळे. मला ही पण ओवी फार आवडली. बरं, आता मला येऊन मिळण्यासाठी तो काय करतो? तो पै मज यावयाची लागी, यावया लागी म्हणजे माझ्यापर्यंत येण्यासाठी तो काय करतो? पहिले पेणे करी स्वर्गी. पेणे म्हणजे मुक्काम. पहिला मुक्काम त्याचा स्वर्गामध्ये होतो. मग आवडे तव भोगी, मग त्याला जितके दिवस वाटते ना स्वर्गात राहावं, अमृत प्यावं, अप्सरांचं नृत्य बघावं, कल्पवृक्षाखाली बसावं, सगळा आनंद उपभोगावा, जितके दिवस त्याला वाटेल ना तेवढं आवडे तव भोगी. तुला जेवढं आवडेल ना तेवढा त्याचा उपभोग घे. पाठी मजची मिळे, आणि नंतर मात्र तू मलाच येऊन मिळणार आहेस. अर्जुन म्हणजे आपण सगळे अर्जुन आहोत. सर्व अर्जुनांना मिळून सांगितले भगवंतांनी, एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्वर्ग मिळणार, स्वर्गसुख मिळणार,
हवे तेवढे दिवस स्वर्गात राहा आणि नंतर मलाच येऊन मिळा. आता एखाद्याला वाटत असेल नको मला स्वर्ग, डायरेक्ट बाबा भगवंताकडे जाऊया, ती पण परवानगी आहे. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो. तर ही गीता अशी जो ऐकणारा आहे, ऐकतया आणि पढतया, ऐकणारा आणि पठण करणारा, या दोघांनाही काय होतंय? फळे महानंदे मिया बहु काय बोलो. अरे त्याला मोठा आनंद मिळतो, महानंद. आणि मग बहु काय बोलो, या गीतेबद्दल मी अधिक काय बोलू रे, काय बोलणार आता, हे ज्ञानदेव सांगतात. या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रातिसो, केला ते तव तुझ पुसो काय, काय काज तुझे. आणि म्हणून अरे पार्था, एवढ्यासाठी मी हा सगळा शास्त्रातिसो म्हणजे शास्त्राचा विस्तार केला. ते तव तुझं पुसो, आणि तुला मी आता ते सांगितलं, पुसो म्हणजे सांगितलं, की आता तुला विचारतो. काय विचारतो? काज तुझे. काज म्हणजे काम. आता तुझं काय कर्तव्य आहे हे लक्षात आलं का? आता मी तुला विचारतो की हे सगळं समजलं का? गीताशास्त्र तुला विस्तार जो शास्त्राचा केला, एवढं मी गीताशास्त्र तुला सांगितलं, ते काम तुला आता मी पुन्हा विचारतो की तुझं कर्तव्य काय आहे हे तुझ्या लक्षात आलं का? आता अजून एक श्लोक झाल्यानंतर अर्जुन म्हणणार आहे की नष्टो मोह. हा आली गाडी, तिथपर्यंत आली बघा. आता अगदी ह्याच्यापर्यंत आलेली. आता फक्त सिग्नल मिळाला की थांबणार आहे. किती सुंदर सांगितले, किती प्रकारे विनवलं आहे आणि किती प्रकारे त्याचं महत्त्व समजावून दिलं आहे. आपण समजून घेऊ तेवढं थोडं आहे बघा. मग अशी 3-4 ओव्या झाल्यात. गीतेचे श्रवण घडताची देख, अलोट आणिक फळ लाभे, अक्षरागणिक होती अश्वमेध, गीताक्षरे शुद्ध ऐकताही, ऐकताची पापे जावो निलयास, होवो नि उत्कर्ष सुकृत असा, राज्यैश्वर्य तेणे योगे साच, अंती लाभतेच श्रोतयासी, मेळवाया माझे सायुज्यते भले, तो करी पहिले पेणे स्वर्गी. पेणे म्हणजे मुक्काम. आवडे तो वरी भोगी तेथे भोग, मद्रूप तो मग होय पार्था. पढे किंवा ऐके दोन्हीला महत्त्व आहे. गीताशास्त्र भले तया लागी मिळे फळ ऐसे, मी जो ब्रह्मानंद तोची भेटे मला, तोची भेटे तया काय धनंजया सांगू पार, असो जयासाठी केला हा साचार, एवढा विस्तार शास्त्राचा हा, झाले का ते काज सफळ सर्वथा, तेची पुसो आता तुझ लागी. आता सगळं तुझं सफळ झालं का? मी एवढं सांगतोय, जीव तोडून सांगतोय, आता तुला पटलं का? आता इथंच थांबूया आपण. 39पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज 22 तारीख आहे. आपल्याला आता हळूहळू वाटचाल करायची आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवूया की संपत आली आता गीता आणि ज्ञानेश्वरी पुन्हा. किती भाग्यवान आहोत. अहो, एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाईपर्यंत धडधड असते. भगवंत आपल्याकडून ती पूर्तता करून घेतील. आपल्याला अशीच सगळी फलश्रुती मिळेल, सगळी फळं मिळतील. त्याची आपण फळासाठी नाही काही करायचं. कुठली गोष्ट काहीतरी मिळावं म्हणून न करता अशीच करूयात. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता
येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य सेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वरं ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्वांना मनापासून धन्यवाद।